स्टार्ट करू ना? करा. Okay. So, good evening all. My name is Sonalika Kulkarni. I'm here to teach you control system and PLC subject. This subject is important not only for examination purpose, पण जर तुम्ही फ्युचर मध्ये कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रिपेअर करताय लाईक MSCB आहे, गेट आहे किंवा BSNL च्या TTA ज्युनियर इंजिनियर एक्झाम्स आहेत, त्यासाठी हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण याच्या बेसिक पासून स्टार्ट करूया. ओके, तुम्ही पाहू शकता हा सब्जेक्ट दोन याच्या डिवाइड केलाय, दॅट इज कंट्रोल सिस्टीम अँड PLC. सो 5th युनिट ऑनवर्ड्स we will deal with PLC. ओके, तर पहिल्यांदा आपण याचं सगळं बेसिक समजून घेऊया. व्हॉट इज कंट्रोल सिस्टीम? या दोन वर्ड्स आपल्याला दिसतात, दॅट इज कंट्रोल अँड सिस्टीम. ओके, चलो लेट्स स्टार्ट विथ द सिस्टीम. Let's start with the system. It is a group of things working together to perform specific task. बघा सिस्टमची डेफिनेशन काय सांगते. It is a group of things which are working together to perform specific task. तर याचं आपण डिस्क्रिप्शन असं बघूयात. आपण काही डे टू डे एक्झाम्पल पाहूयात. ही आपली क्लासरूम आहे आणि क्लासरूम मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. ओके, तर मी सांगितलं इट इज अ ग्रुप ऑफ थिंग्स. इथे काय आहे, ग्रुप ऑफ थिंग्स म्हणजे ग्रुप ऑफ स्टुडंट्स, ग्रुप ऑफ पीपल आहेत. ठीक आहे, आणि थिंग्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. इथे स्पेसिफिक टास्क काय असणार आहे? टू अक्वायर द नॉलेज, टू अडॅप्ट द नॉलेज. ओके, म्हणजे ही एक सिस्टीम झाली. आपण आपल्या बोलण्यामध्ये खूपदा ऐकतो पॉलिटिकल व्ह्यू मध्ये की सिस्टीम चांगली नाहीये. म्हणजे काय, सोसायटीसाठी जे काही ग्रुप ऑफ पीपल काम करतायत ते व्यवस्थित नाहीये, म्हणजे सिस्टीम चांगली नाहीये. ती पण एक सिस्टीम झाली. अजून एक एक्झाम्पल, आपला कॉलेज, ती पण एक सिस्टीम आहे. कॉलेजमध्ये काय काय असतं? स्टाफ, स्टुडंट्स, त्याच्यानंतर तुमच्या लॅब्स, या सगळ्या एकत्रितपणे तुमचं कॉलेज तयार होतं. स्टाफ म्हणजे काय, अगेन ग्रुप ऑफ थिंग्स, म्हणजे अगेन ग्रुप ऑफ पीपल. स्टुडंट्स म्हणजे अगेन ग्रुप ऑफ पीपल. लॅब्स म्हणजे काय, ग्रुप ऑफ सर्किट्स. आणि हे सगळे एकत्रितपणे काम करतं आणि आपल्याला एक सिस्टीम मिळते. सो कॉलेज इज ऑल्सो अ सिस्टीम. अजून आपण डे टू डे लाईफ मध्ये भरपूर अशी उदाहरण आहेत की ते आपल्याला सिस्टीम. आपल्याला माहिती मिक्सर ग्राइंडर, मिक्सर विच इज ऑल्सो सिस्टीम. ही कशी काय सिस्टीम होते मी सांगितलं, ग्रुप ऑफ थिंग्स. इथे मिक्सर म्हणजे काय, ग्रुप ऑफ वायर्स और सर्किट्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. आता या बाबतीत स्पेसिफिक टास्क काय असणार आहे? जे काय त्या जार मध्ये टू ग्राइंड इट फाईनली इज द टास्क. म्हणजे ही पण एक सिस्टीम झाली. तुम्ही तुमचा टेलिव्हिजन सेट इज ऑल्सो सिस्टीम. याच्यात पण ग्रुप ऑफ सर्किट वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. काय टास्क आहे? टू शो द पिक्चर ऑन अ स्क्रीन. तर हे असे डे टू डे लाईफ मधले आपले सिस्टीमचे उदाहरण आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहाल तर तुमचा इलेक्ट्रिक फॅन इज ऑल्सो सिस्टीम. देन कॉफी मशीन, इलेक्ट्रिक गीझर, हीटर, ऑल आर द सिस्टीम वेअर ग्रुप ऑफ थिंग्स म्हणजे ग्रुप ऑफ सर्किट आणि वायर त्या स्पेसिफिक टास्क साठी परफॉर्म करतात, म्हणून ती सिस्टीम झाली. ठीक आहे, इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सिस्टीम मध्ये? कुणाला काही डाऊट असेल तर अनम्यूट करून विचारू शकता मॅडमला. आपण मूव्ह करायचं, पुढच्या पॉइंट घ्यायचा का? हो घ्या. ओके, तर आता आपण सिस्टीम पाहिलं. मला वाटतं सिस्टीम सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, आता आपण पाहूया कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय. ओके, आता आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं की स्टुडंट्स आहेत, क्लासरूम आहे, ते एक स्पेसिफिक टास्क करतात. काय करतात? नॉलेज अडॅप्ट करतात. तर फक्त स्टुडंट आहेत क्लासरूम मध्ये, त्यांना नॉलेज अडॅप्ट करायचंय.
म्हणजे ती सिस्टीम कम्प्लीट होईल का? नक्कीच नाही. कारण नुसते स्टुडंट कसे चालतील? त्याच्यासोबत एक टीचर किंवा तुमचा क्लास टीचर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असतो. तो काय करतो? तुम्हाला रेग्युलेट करतो. तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतो. तुम्हाला गाईड करतो. तुम्हाला कंट्रोल सुद्धा करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा कंट्रोल म्हणून काम करतो. या सिस्टीमवर एक कंट्रोल म्हणून काम करतो आणि सो सिस्टीम म्हणजे काय? ग्रुप ऑफ थिंग्स वर्किंग टुगेदर फॉर अ स्पेसिफिक टास्क सिस्टीम अलॉंग विथ कंट्रोलर. अलॉंग विथ कंट्रोलर. इथे कोण आहे कंट्रोलर? तो टीचर जो तुमच्या क्लासरूमवर आहे. ओके. अलॉंग विथ कंट्रोलर इन नथिंग बट कंट्रोल सिस्टीम. ओके. तसं आपण कॉलेजचं पण उदाहरण घेतलं. कॉलेजमध्ये मी सांगितलं की स्टाफ आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्टुडंट्स आहात, लॅब्स आहेत. ओके. तुम्हाला माहिती आहे तुमच्या क्लासवर कोण कंट्रोल करतं? तुमचे टीचर्स. तुमच्या टीचर्सवर तुमचे एचओडी आणि पूर्ण सिस्टीमवर लॅब, स्टाफ, स्टुडंट याच्यावर प्रिन्सिपल कंट्रोल करत असतो, राईट? आणि प्रिन्सिपलवर पण हायर ऑथॉरिटीज असतात. म्हणजे ती सिस्टीम अशी व्यवस्थित नाही चालू शकत. तर त्याच्यासाठी त्याला काय पाहिजे? कंट्रोलर. ओके. हा झाला. आता मी त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल एक्झाम्पल्स दिले. मिक्सर ग्राइंडर. ठीक आहे. तुम्ही ज्यामध्ये एखादी वस्तू टाकली फाईनली ग्राइंड करण्यासाठी, ती आपोआप नक्कीच नाही होणार. त्याला काहीतरी कंट्रोल असतो. तिथे एक नॉब प्रोव्हाइड केलेला असतो. त्याच्यावर मार्किंग असते त्याच्या स्पीडसाठी. तो नॉब तुम्ही क्लॉकवाईज फिरवून ती ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतात. म्हणून काय? मिक्सर अलॉंग विथ दिस नॉब इज कंट्रोलर ऑफ द सिस्टीम, इज अ कंट्रोल सिस्टीम. ओके. त्याच्यानंतर टीव्हीचं पण आपण एक्झाम्पल घेतलं होतं. टेलिव्हिजन सेट. तुम्ही टीव्ही लावला, तुम्हाला पिक्चर दिसलं, असं चालू शकेल का टीव्ही? नाही. त्याच्यासोबत तुम्हाला एक डिव्हाइस असते. काय असते? रिमोट कंट्रोल. बघा याच्या नावातच कंट्रोल असं आलंय. रिमोट म्हणजे काय? तर आपण फार अवे आपण एका अंतरावरून त्या डिव्हाइसला कंट्रोल करतो. आपल्याला व्हॉल्यूम रेज करायचा असतो, चॅनल चेंज करायचे असतात. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? रिमोट. म्हणून युअर टेलिव्हिजन सेट अलॉंग विथ रिमोट इज अ कंट्रोल सिस्टीम. फक्त टेलिव्हिजन सेट ही तुमची सिस्टीम आहे. पण जेव्हा ती ऑपरेट करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी, गाईड करण्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस प्रोव्हाइड केलेली जाते, तेव्हा त्यांना कॉम्बिनेशन त्यांचं कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. तुमचा मोबाईल पण सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि त्याला कंट्रोल काय करतो? तुमची ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस या एक कंट्रोल सिस्टीम आहेत. कारण विदाउट कंट्रोल कोणती पण सिस्टीम प्रॉपरली वर्क करणार नाही. तर हे झाले एक्झाम्पल्स अबाउट कंट्रोल सिस्टीम. आपण याच्यानंतर याची ब्लॉक डायग्राम पण पाहणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम. असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही तुमचा मेसेज पण ड्रॉप करू शकता. मग आपण ब्लॉक डायग्राम कडे जायचंय का? येस. हो मॅम. आपण पुढचं पाहू. ठीक आहे. आपण सगळ्यात एक सोपं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण कंट्रोल सिस्टीमच्या ब्लॉक डायग्रामचा ओव्हरव्ह्यू येईल. आपण सगळ्यांनी पतंग उडवली किंवा कशी उडते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय असतं? एक व्यक्ती पतंग अशी आकाशात उडवतो. ठीक आहे. हा कोणता आहे? अ पर्सन इज फ्लाइंग हिज काइट हाय इन द स्काय. ओके. ही असते थ्रेड. तुम्ही त्याला मांजा म्हणता. ही थ्रेड आहे, हा काइट आहे म्हणजे पतंग आहे आणि ही एक पर्सन आहे की जी पतंग उडवते. तुम्ही पतंग घेतली, हवेत सोडली, ती उडते? नाही, नक्कीच नाही. तुम्हाला काय करावं लागतं? त्याला एक प्रॉपर दोरा म्हणजे मांजा प्रोव्हाइड करावा लागतो. एक व्यक्ती त्याला कंट्रोल करत असतो. कंट्रोल म्हणजे काय करतो तो त्याचा प्रेशर अप्लाय करतो, त्याला व्यवस्थित डायरेक्शन देतो, हवेचा फ्लो कसा आहे, त्यानुसार कोणत्या साईडला कसं त्याला न्यायचं, हे सगळं तो मॅनेज करतो. म्हणजे हा काय? इनपुट प्रोव्हाइड करतोय, त्याला डिरेक्शन देतोय, फोर्स अप्लाय करतोय. ओके. त्याच्यानंतर ही थ्रेड काय करतेय? तर त्याला कंट्रोल करतेय. कुठे जातोय, कोणत्या दिशेला न्यायचंय, हे कंट्रोल ही थ्रेड करते. आणि काइट काय करतो? त्याचा आउटपुट घेतो. आउटपुट म्हणजे काय? तुम्हाला ज्या हाईटला तुमची पतंग न्यायची आहे, हाय इन द स्काय इज युअर आउटपुट. सो दिस इज द आउटपुट. तुम्ही बघा आता इथे आपण याची डायग्राम काढूया. इनपुट. इनपुट काय? तो व्यक्ती जो प्रेशर, जो फोर्स अप्लाय करतो. ओके. देन कंट्रोल काय? थ्रेड जी तुम्ही यूज करताय, थ्रेड इज द कंट्रोल. आणि आउटपुट काय तुमची? तर काइट हाय इन द स्काय. तुम्हाला जी हाईट पाहिजे त्या हाईटला तुमची पतंग गेली म्हणजे तुम्हाला तुमचं आउटपुट मिळालंय.
म्हणजे ही याची ब्लॉक डायग्राम ऑफ कंट्रोल सिस्टीम. ब्लॉक डायग्राम ऑफ कंट्रोल सिस्टीम. बघा इथे सगळे तुमचे पॉइंट्स क्लिअर होतील. इनपुट म्हणजे काय, जो ती सिस्टीम चालवतोय. ओके. कंट्रोल म्हणजे काय, तो ती सिस्टीमला कंट्रोल करतोय, रेग्युलेट करतोय, त्याला डिरेक्ट करतोय. काईटला काय, हा थ्रेड डिरेक्ट करतोय. ओके. आणि आउटपुट काय इथे तुम्हाला मिळालेलं, काईटची हाईट. अशा प्रकारे ही कंट्रोल सिस्टीमची छोटीशी डायग्राम आहे. इनपुट, कंट्रोल सिस्टीम या इनपुटला प्रोसेस करते आणि आपल्याला हवं ते आउटपुट ऍट दिस एंड आपल्याला मिळतं. ही झाली ब्लॉक डायग्राम ऑफ कंट्रोल सिस्टीम. एनी डाऊट इन दिस ब्लॉक डायग्राम? आणि लक्षात ठेवायला पण सोपे आहे. तुम्ही एक्झाम्पल जरी रिलेट केलं तुम्हाला ब्लॉक डायग्राम येईल आणि याच्यावर तुम्ही त्याचे डिस्क्रिप्शन सांगू शकाल. एनी डाऊट विचारू शकता तुम्ही. कळतंय सगळ्यांना, क्लिअर झालंय? हो. ठीक आहे. ओके. तर आता आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ कंट्रोल सिस्टीम. आता आपण कंट्रोल सिस्टीम पाहिली तर त्यात काय काय पार्ट्स इन्क्लूड होतात ते पण खूप इम्पॉर्टंट. पहिला आहे प्लांट और प्रोसेस. पहिला कोणता आहे, प्लांट आणि प्रोसेस. तर आपण याची डेफिनेशन पाहूया. याची डेफिनेशन आहे अ सेट ऑफ मशीन्स, सेट ऑफ मशीन पार्ट्स operating together to perform specific task. बघा काय सांगितलं अगेन, सेट ऑफ मशीन पार्ट्स. प्लांट म्हणजे काय, सेट ऑफ मशीन पार्ट्स ऑपरेटिंग टुगेदर. सिस्टीम सारखी सिमिलर डेफिनेशन आहे याची, ऑपरेटिंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. ठीक आहे. आता आपण याचे एक्झाम्पल पाहूया. याचे एक्झाम्पल पाहूयात. तर एक्झाम्पल मध्ये आपण पाहू शकतो आपण वॉटर प्लांट असं खूप ऐकलेलं, वॉटर प्लांट, केमिकल रिएक्टर, फर्नेस, हीटर फर्नेस. आपल्याला वॉटर प्लांट तर माहिती आहे, आपल्या एमआयडीसी एरियाला बरेच प्लांट्स असतात. आपण म्हणतो की एमआयडीसी एरियामध्ये खूप सारे प्लांट्स आहेत. प्लांट्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, सेट ऑफ मशीन पार्ट्स एकत्र काम करतात ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी. वॉटर प्लांट असेल, वॉटर प्युरिफिकेशन प्लांट, त्यात काय असतं, सेट ऑफ मशीन एकमेकांना जोडलेले असतात आणि त्या कोणतं टास्क परफॉर्म करतात, तो वॉटर प्युरिफाय करायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे याची डेफिनेशन तशी सोपी आहे कारण ही सिस्टीमशी थोडी रिलेट होते. तो सेकंड पार्ट आहे आपला कंट्रोलर. It is a basic element of the system, itself or external. काय सांगितलंय, कंट्रोलर नावातच आलं मागच्या डेफिनेशन प्रमाणे की हा नक्की त्या सिस्टीमला किंवा त्या प्लांटला, प्रोसेसला कंट्रोल करत असेल. ओके. तर काय सांगितलं, इट इज अ बेसिक एलिमेंट. हा बेसिक एलिमेंट आहे तुमच्या सिस्टीमचा, ऑफ द सिस्टीम, ज्याच्यात तो तुमचा जो प्लांट असेल त्याच्यामुळे मध्ये तो इन्क्लूड केलेला असेल कंट्रोलर, किंवा तो बाहेरचा एखादा एलिमेंट कंट्रोलर म्हणून काम करत असेल. म्हणजे कंट्रोलर हा त्या प्लांट मध्ये मधला एक एलिमेंट असू शकतो किंवा कोणता एक्सटर्नल एलिमेंट पण कंट्रोलर म्हणून काम करू शकतो. त्याचं एक्झाम्पल पाहायचं असेल तुम्हाला, मी मिक्सर ग्राइंडर सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आपण आपल्या बोर्डला, स्विचला कनेक्ट करतो. आता हा जो नॉब आहे तो मिक्सरचीच एक इंटरनल सिस्टीम आहे, मिक्सरचाच तो एक पार्ट आहे. म्हणजे मी याला कंट्रोलर म्हणू शकते, पण हा कसा आहे, इंटरनल आहे, त्याचाच पार्ट आहे, त्या प्रोसेस मधला पार्ट आहे. पण हा स्विच बोर्ड हा काय, एक्सटर्नल. हा पण कंट्रोल करू शकतो ना मिक्सरला. जर आपण आपला पॉवर सप्लाय कट झाला, लाईट गेली, तर आपण हा नॉब किती पण फिरवला तरी आपलं जे टास्क आहे ते परफॉर्म होणार नाही. म्हणजे हा कंट्रोल करतोय, पण कसा, एक्सटर्नली, त्या डिव्हाइसच्या बाहेरून. आणि हा नॉब इंटरनली परफॉर्म करतो. म्हणजे काय, तर कंट्रोलर दोन प्रकारचे असतात डेफिनेशन मध्ये. इट इज अ बेसिक एलिमेंट ऑफ द सिस्टीम इटसेल्फ, म्हणजे सिस्टीम इटसेल्फ, और एक्सटर्नल टू द सिस्टीम, लाईक द स्विच बोर्ड विच इज एक्सटर्नल टू द सिस्टीम. ओके. इथपर्यंत कळलं प्रोसेसर आणि कंट्रोलर काय आहे ते.
काही डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. काही डाऊट्स आहेत का इथपर्यंत कोणाला? पुढचा पॉइंट घेऊ मी. येस. ओके, चला नेक्स्ट आहे इनपुट. आता सगळ्यांना माहिती आहे इनपुट काय. इट इज ए सिग्नल प्रोव्हाइडेड by external source to the control system. बघा काय, it is a excitation or a signal provided by external source to the control system. आपण मागे एक ब्लॉक डायग्राम मध्ये पाहिलं, इनपुट एक पर्सन प्रेशर अप्लाय करत होता त्या थ्रेडवर, म्हणजे तो इनपुट देत होता आणि इनपुट सिग्नल देत होता. आणि ते कसं होतं, एक्सटर्नल सोर्स होता. तो सिस्टीमचा स्वतःचा भाग नाहीये, तो एक्सटर्नल सोर्स आहे. ठीक आहे, आता आपण आउटपुट पाहूयात. इट इज ए actual response given by control system after applying our input. इथं आपल्याला माहिती आहे आउटपुट मिळवण्यासाठी इनपुट अप्लाय करावंच लागतं आणि इनपुट दिल्यानंतर आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं. जरी ते डिस्टॉर्शन असेल किंवा नॉइझी आउटपुट असेल, पण काहीतरी आउटपुट आपल्याला मिळतं. म्हणजे काय, इट इज अ ऍक्च्युअल रिस्पॉन्स. जो खरा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला कंट्रोल सिस्टीम कडून, गिवन बाय कंट्रोल सिस्टीम आफ्टर अप्लाइंग अवर इनपुट. इनपुट दिल्यानंतर जे काही तुम्हाला आउटपुटला सिग्नल्स मिळणार आहेत, ऍक्च्युअल सिग्नल मिळणार आहे, ते आहे तुमचं आउटपुट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे कंट्रोलर, फीडबॅक कंट्रोल. Feedback control. Okay. It is an operation. It is an operation tends to reduce difference between output and some reference input. मी जे सांगितल्याप्रमाणे काय फीडबॅक कंट्रोलची डेफिनेशन, इट इज अन ऑपरेशन टेंड्स टू रिड्यूस द डिफरन्स बिटवीन आउटपुट अँड सम रेफरन्स इनपुट. इथे मी सिस्टीमला इनपुट दिलंय, मला आउटपुट मिळालं. ठीक आहे, कधी कधी आपल्याला आपण जे इनपुट देतो ते जसं तसं प्रत्येक वेळी आउटपुटला येईल असं नाही. का, कारण आपल्याला सिस्टीम मध्ये काही नॉइजेस असतात की जे आपला इनपुट लेवल रिड्यूस करतात. अशा वेळी तो जो डिफरन्स आहे तो रिड्यूस करण्यासाठी, म्हणजे आपल्याला ऍक्युरेट आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला एक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ते ऑपरेशन म्हणजे काय, फीडबॅक कंट्रोल. आता तुम्हाला एअर कंडिशनिंग, एसी माहिती आहे, त्याच्यात पण रेफरन्स इनपुट असतो. रेफरन्स इनपुट म्हणजे काय, ऍक्च्युअल रूम टेम्परेचर, आणि आउटपुट म्हणजे काय, तुम्हाला जे टेम्परेचर हवंय. तर यामधला डिफरन्स काढण्यासाठी फीडबॅक कंट्रोल काम करतो. फीडबॅक कंट्रोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये हीटिंग एलिमेंट्स असतात, हीटिंग आणि कुलिंग एलिमेंट्स. जर बाहेरचं टेम्परेचर जास्ती वाटलं तर ते कूल डाऊन केलं जातं आणि बाहेर थंड असेल तर ते हीटरच्या सहाय्याने ते वाढवलं जातं. तर ती इटसेल्फ बिल्डअप कंट्रोल सिस्टीम, फीडबॅक कंट्रोल सिस्टीम असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काही डिस्टर्बन्सेस पाहिजे. हा पण पार्ट ऑफ आपला कंट्रोल सिस्टीम आहे. डिस्टर्बन्सेस म्हणजे काय, तर डिस्टर्बन्सेस म्हणजे की असे सिग्नल की जे आपल्या आउटपुटवर ऍडव्हर्स इफेक्ट करतात, आपल्या आउटपुटची स्ट्रेंथ कमी करतात, त्याची लेवल रिड्यूस करतात. आपल्याला माहिती आहे डिस्टर्बन्सेस, जेव्हा आपण फोन कॉल करतो तर बऱ्याचदा नॉइज येतो, खरखर आवाज येतो. तो म्हणजे काय असतो, दिस इज नथिंग बट डिस्टर्बन्सेस इन दॅट फोन कॉल. ओके, तर हे जे डिस्टर्बन्सेस ते दोन प्रकारचे आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल.
इंटरनल डिस्टर्बन्सेस म्हणजे काय, त्या सिस्टीम मधल्या मशीन पार्ट्समुळे जे येणारे डिस्टर्बन्सेस असतात ते इंटरनल डिस्टर्बन्सेस असतात. ओके. आणि एक्सटर्नल म्हणजे काय, जे एक्सटर्नल सोर्समुळे सिस्टीम मध्ये जनरेट होतात. लाईक एन्व्हायरमेंटल चेंजेस, कधी आपल्याला फोन कॉलला नॉईज येतो का, पाऊस पडत असेल किंवा वेदर चांगला नसेल तर आपल्या वायफायला किंवा आपल्या इंटरनेटला पण रेंज येत नाही का, तर ते एन्व्हायरमेंटल चेंजेस जे आहेत ते त्याच्यात नॉईज क्रिएट करतात, डिस्टर्बन्स क्रिएट करतात. तो कशा प्रकारचा डिस्टर्बन्स झाला, एक्सटर्नल. आणि सपोज तुमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे, तुम्ही कोणाला तरी कॉल करताय आणि तुमचा कॉल ड्रॉप होतो, कट होतो तिथे, तो कोणता डिस्टर्बन्सेस आहे, इंटरनल. अशा प्रकारे 2 काइंड ऑफ डिस्टर्बन्सेस आहेत आणि हा पण पार्ट ऑफ कंट्रोल सिस्टीम आहे. यापैकी याच्यात काय डाऊट कोणाला? चलो आता आपण नेक्स्ट पाहूया. फीडबॅक कंट्रोल सिस्टीम. ओके. आतापर्यंत आपण काय पाहिलंय, फीडबॅक कंट्रोल पाहिलं. आता फीडबॅक कंट्रोल आणि त्याची सिस्टीम आपल्याला पाहायचं. तर काय, इट इज अ relationship between output and some reference input, relation between output and some reference input, and its difference is means of control. ओके. म्हणजे काय, इट इज अ रिलेशनशिप बिटवीन, मी सांगितलं इनपुट आउटपुट मधला रिलेशनशिप आहे आणि या दोघांमधला जो डिफरन्स असतो की जे इनपुट आपल्याला आउटपुटला जशास तसं हवं होतं पण काही कमी झालंय, त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, सपोज मी इथे 10 अँपियर काहीतरी असं अप्लाय केलंय आणि मला इकडे 5 अँपियर मिळतो, यातल्या दोघांचा डिफरन्स काय, 5 अँपियरने माझं आउटपुट रिड्यूस झालं इनपुट पेक्षा. तर हा डिफरन्स नंतर कंट्रोल म्हणून यूज केला जातो. इथे तो फीडबॅक कंट्रोलर म्हणून वापरला जातो, फीडबॅक कंट्रोल. आणि हा फीडबॅक कंट्रोल वापरून जी सिस्टीम तयार होते त्यालाच म्हणतात फीडबॅक कंट्रोल सिस्टीम. ओके. हे सगळे आतापर्यंत आपण जे पाहिले ते सगळे कंट्रोल सिस्टीमचे पार्ट्स आहेत. ओके. याच्यानंतर आपल्याला लिनियर बाकीचे पण त्याचे टाइप्स पाहायचे. तर इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे?